आई आई, गीता काकी. काय रे? आई कुठे असतील नाही तेच कुठे काम करत असतील काय. अच्छा, तू थोडा वेळ हिला सांभाळतेस का? मी लगेच येतो. हो. विक्रांत काका कुठे जातोस? तू इथे थोडा वेळ खेळतेस, मी लगेच जाऊन येतो. ओके ओके. चल आता आजी बरोबर खेळा. चला चला. टाटा. चला 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 खेळायला चला. इकडे बसा. अरे वा, व्हेरी गुड गर्ल. आले आम्ही, तुझ्यासाठी एक सरप्राईज आहे. हे बघा. वाव, खेळूया ना आपण. हे आपण इथे असं ठेवूया. ह्याला काय म्हणतात माहितीये? साप आणि शिडी. हे बघ, हे ना, हे ठेवायचं. इकडे हे येलो ठेवायचं. तुला कुठला कलर हवा सांग. यातला रेड हवाय. ओ, रेड फॉर ईशा. आणि आजीसाठी कुठला? ग्रीन. येस, ग्रीन माझ्यासाठी. ओके. चला, आणि आता कसं खेळायचं? हे आहे ना, हे असं टाकायचं. टू. तू आता टू झाल्यावर 1 2. तू कर आता. मला आईस्क्रीम. हो, हे घे. टूल बॅग पकड. हे बघ काय, रेनकोट, येलो येलो. वॉटर बॉटल. हे घे. ईशा, काय चाललंय तुमचं? हा, का रडवताय तिला? ये बेटा इकडे. तुम्हाला कळत नाही का? लहान मुलांना खेळायचं नसेल तर जबरदस्ती करायची नसते. सावकाश उतरा. हो. गुड. विक्रांत काका. ईशा. ओके, नो प्रॉब्लेम. या तुम्ही 10 मिनिटात. हो, मी आहे. हाय. हाय, तू कसं काय? अगं, मी ईशाला घाईघाईत घरी सोडून आलो आणि डॉक्टरांना भेटायला चाललो होतो, पण अजून त्यांना वेळ आहे तर म्हटलं तुलाही भेटून जावं. बरं केलं. काय सांगू? कॉफी? नाही नको, तुझ्या कॉफीला खूप वेळ लागतो. मला नकोय. काय रे? बरं, जाऊ दे, बोल. मानसी, बाबा तुझ्याशी काही बोलले? हो. तुझ्याशी काय बोलले? त्यांनी मला विचारलं की मी ईशाला इतका वेळ देतोय, मी हे सगळं जे तिच्यासाठी करतोय हे नक्की कोणासाठी करतोय. मग मी त्यांना सांगितलं की मी ईशासाठीच करतोय. हो, मी तेच सांगितलं की जे काही करते ते ईशासाठी. पण खरं तर मी हे स्वतःसाठी सुद्धा करत होतो. मी ईशाला जो वेळ देतोय ना, त्यामुळे माझी जबाबदारी मी कुठेतरी पूर्ण करतोय याचा मला आनंद मिळतो. खरं तर मी सुद्धा जे काही करते ते स्वतःसाठी. दिल्लीला गेले तेही स्वतःसाठी. सगळं विसरायचं होतं. सलीलचे शब्द विसरायचे होते. 3 वर्ष तुझ्याशी संपर्क नाही साधला तेही स्वतःसाठीच. कारण मला माझ्या ध्येयापासून विचलित व्हायचं नव्हतं. आणि इथे परत आल्यावर तुझ्याशी बोलायला लागले तेही स्वतःसाठीच. कारण माझं गिल्ट कमी व्हावं म्हणून आणि तू बरा व्हावा म्हणून. म्हणजे आपण दोघंही बाबांशी खोटं बोललो. त्यांना सगळं माहिती रे. त्यांना मी काय वेगळं सांगणार होते. पण आता आपण एकमेकांना जे सांगतोय ते तरी खरं आहे का?
आपण जेवूया. नाही, विक्रांत काका बरोबर मी जेवला. हो, पण विक्रांत काकाला यायला उशीर झाला तर आता आपण दोघीच आहोत की नाही, पटकन जेवून घेऊया. नाही, मी विक्रांत काका बरोबर जेवला. आपण एक काम करूया, मी ना वरण भात कालवते आणि तुला भरवते. मग तू जेवता जेवता विक्रांत काकाची वाट बघ आणि मग तुझं जेवून झालं की मग विक्रांत काका येईलच ना. नको, मी थांबला. बरं बाई, थांबूया आपण दोघी. तुला भूक लागलीये? नाही ग राणी, आपण दोघीही थांबू. हा हे बघा. काय करतेस तू? तुला उशीर का झाला आता? मला अगं मी माझ्या डॉक्टरला भेटायला गेलो होतो ना, म्हणून उशीर झाला. ओके, नो प्रॉब्लेम. तुला भूक लागली ना? हो, मला खूप भूक लागली. तू माझ्याशी गप्पा मारशील मी जेवत असताना? हो. अरे तिला सुद्धा जेवायचंय का? हा म्हणजे अरे किती समजावलं तिला, इतके ऑप्शन्स दिले, पण नाही, विक्रांत काका बरोबरच जेवायचे रे बाबा. ठीक आहे, चला आता आपण दोघे एकत्र जेवूया. ओके? अरे पण तू हात कुठे धुतलेस? अरे बापरे, मी विसरलोच. मी आता पटकन जाऊन हात धुवून येतो. ओके? ओके. विक्रांत काका, हा? मी तुला बाबा म्हणू? हो, म्हण मला तू बाबा. हा? बाबा. हो, पण हे सिक्रेट ठेवायचा आपल्या दोघांमध्येच फक्त. ओके? दोघांमध्येच? हो, मम्माला सुद्धा सांगायचं नाही. ओके. ओके, गुड गर्ल. दमायला झालं. एवढे मीटिंग, एवढे डिस्कशन, डोकं दुखायला लागलं माझं. मॅडम, लई दमलात ना? ते मीटिंग बिटिंग असं काहीतरी बोलत होतात, ऐकलं म्या. माझी आई असल्यासारखी वागू नकोस, माझ्या ना डोक्यात झालं. तुमच्या काळजीनं बोलले म्या. काळजी करायची तुला माझी? काय आहे हातात? ती कॉफी दे मला आणि स्वतःची कामं कर. पण मॅडम, माझं काम हित आहे ना तुमच्याशी. मग बोल. नाही, पैसे मी अजिबात देणार नाही. नाही मॅडम, मी तुम्हाला जी बातमी सांगणार आहे ना, त्याच मोल पैशात नाही मोजता येणार. बोलशील? हा, ती बेबी ईशा आहे ना, ती विक्रांत साहेबांना जे काय बोलली ना, ते ऐकून मला लई आनंद झाला बघा. अहो, ती साहेबांना बोलत होती की मी तुम्हाला बाबा म्हणू का? व्हॉट? हा, आणि साहेब तिला म्हणले हो तुम्हाला बाबा म्हण, पण हे कुणाला सांगू नको. पण हे सगळं ऐकून तू काय एवढी खुश झाली? मॅडम, ही लई चांगली बातमी आहे ना. म्हणजे तुम्ही आई आणि साहेब बाबा. मग ह्यात वेगळं काय सांगितलंयस तू मला? बघ, विक्रांत आहेच तिचा बाबा. ती फक्त मला आई म्हणत नाही ना, हाच प्रॉब्लेम आहे. तुम्ही तिच्यावर प्रेम करा ना, ती म्हणाल तुम्हाला आई. तेच विचार करते मी आता काय करू. मला काही ईशाला वाढवायचं वगैरे नाहीये. जर ईशा मला तिची आई म्हणाली तर त्यात माझाच फायदा आहे ना. पण मला एक गोष्ट कळत नाहीये. आता मॅडम पण बिन कशाला काढताय? हा, आपल्या फायद्याचं काय ते बघा ना. माझ्या फायद्याचं आता काय माहितीये, मला ना फार भूक लागली. हा, व्हेजिटेबल सूप करून आणशील? That's actually not a bad idea.
सॉरी. अरे लास्ट मिनिट एक वॉक इन पेशंट आली, तिच्यामुळे उशीर झाला. नो प्रॉब्लेम. तंबी, अभी दो कॉफी दो. ईशाला पिकअप केलंस ना? येस मॅम, तिला पिकअप केलं, तुमच्या घरी सोडलंय आणि हो, सई मावशीच्या ताब्यात देऊन आले. सो डोंट वरी. अरे मी काळजी नाही करत आहे, तू पिकअप करणार म्हटल्यावर मला काय काळजी. पण कॉफी. थँक्यू. पण मी तिला जेव्हा सोडून येतो ना, तेव्हा मला खूप बोर होतं, खूप कंटाळा यायला लागतो. ती सोबत असेल तर वेळ कसा जातो कळतच नाही, पण ती नसेल तर तर काय करायचं, काय करावं काहीच कळत नाही. म्हणून मी तुला फोन केला. अरे बरं केलंस फोन केला, मलाही गरज होती चेंजची. आणि सई घरी असली ना की मला टेन्शन नसतं. ती छान ईशाची काळजी घेते. खूप समजूतदार आहे रे ती. बाकी हॉस्पिटलमध्ये काय नवीन? तू फीडबॅक घ्यायला सुरुवात केलीस ना? हो हो हो, आणि खरंच उपयोग होतो हा त्याचा. गुड सजेशन. मला वाटलं नव्हतं रे विक्रांत, सुरुवातच इतकी सुरळीत स्मूथ होईल असं. हा, मनापासून काम केलं की सगळं व्यवस्थित होतं. आणि हा, तू तू विसरतेस तुला ट्रेन कोणी केलंय ते. मी आणि निर्मला आत्याने तुझ्यावर किती मेहनत घेतलीये, किती वेळ दिलाय तुला तयार करायला, हे तू विसरतेस. हो हो, ऑफकोर्स. द ग्रेट मिस्टर विक्रांत. या ऐक ना विक्रांत, मी ना ईशाला उद्या फिरायला घेऊन जायचा प्लॅन करते. अरे वा, मग काय ठरवलंस, कुठे घेऊन जाणार आहेस? हा म्हणजे मला असं वाटतं की तिला हँगिंग गार्डनला म्हातारीचा बूट दाखवायला घेऊन जावं, किंवा चौपाटी किंवा प्लॅनेटोरियम. ठरवलं नाहीये पण मजा येईल तिला. तुझं कसं काय? तुला आहे वेळ उद्या? मला 2 जरा महत्वाच्या मीटिंग्स आहेत उद्या हॉस्पिटलमध्ये. इट्स ओके, यू कॅरी ऑन. आम्ही जातो. हा, पण तरी पण मी तुला सांगेन, मला तर आवडेलच ईशाला घेऊन फिरायला. हो, पण तिच्या 100 प्रश्नांना उत्तर द्यावं लागेल. आणि ती उत्तरं देता देता आपली दमछाक. बरं, बाय द वे, तुला फिरायला नेण्याचा प्लॅन ईशाचाच आहे. काय काय म्हणाली ती? ती म्हणत होती आपण विक्रांत काकाला पण घेऊन जाऊया. आय थिंक ती तिच्या बाबांना मिस करते आणि तुझ्यात ती तिच्या बाबांना शोधते. हो, आणि तिने काय केलं माहितीये का आज? ती आज दुपारी माझ्यासाठी थांबली होती जेवायची. हो, आणि मी जेव्हा आलो ना तेव्हा तिने मला विचारलं की मी तुला बाबा म्हणू का? असं विचारलं तिने तुला? हो. मग मी तिला म्हणालो की हो, तू म्हण मला बाबा, पण हे आपल्या दोघातच राहील, सिक्रेट. हे कमालच आहे रे. अशी कशी रे ही इशू पिल्लू? काय पैशाची उधळपट्टी चाललीये. आणि हे सगळं कुणाच्या पैशावर देव जाणे. पोट बिघडलंय का नानू मामा? पोट बिघडलंय का? नाही. मग पोट दुखतंय का तुमचं? हं? गिफ्ट हवंय तुम्हाला माझ्याकडून? मी तुला काही बोललो का? नाही बोललात? हे जे, नक्की नाही बोललात?
ठीक आहे. मग मी ना तुम्हाला एक गोष्टीची आठवण करून देते नानू मामा. आपली पायरी सांभाळा. पायरी विसरली की काय होतं हे माहितीये ना तुम्हाला. मला घरातनं बाहेर काढताय. मी का जाईन? का जाईन म्हणजे? का जाईन म्हणजे? विक्रांतनं तुला घराच्या बाहेर काढलं होतं, का परत आलीस? विक्रांत कोण आहे मला घराबाहेर काढायला? हा, पुन्हा एकदा प्रयत्न करून बघा, मग मी बघेन काय करायचं. हे घर माईच आहे, समजलीस? आयत्या बिळावर नागासारख्या विळखा घालून बसले तू. तुझ्यासारख्या नागिणीला काठीनं ठेचून घराच्या बाहेर काढलं पाहिजे. नानू मामा, तोंड सांभाळून बोलायचं हं माझ्याशी. सतत येता जाता डसत असताना जर का मी नागिण आहे ना, तर तुम्ही विंचू आत विंचू. आत्ताच्या आत्ता या घरातनं चालते हो. मी कुठेही जाणार नाहीये नानू मामा. हे माझं घर आहे. माझा नवरा जिकडे राहणार तिकडेच मी राहणार. कायद्याने मला या घरातनं कोणीही बाहेर काढू शकत नाही. तुम्हाला आठवतंय ना मी पोलिसांना घरी घेऊन आले होते ते, तेव्हा कशी तंतरली होती सगळ्यांची. हा, अजून एक शब्द उलट मला बोललात तर तुम्हाला पोलीस कस्टडीत कसं पाठवायचं हे मी बघून घे. आहे तयारी तुरुंगात जायची? ए, जास्त शहाणपणा करू नकोस आणि कायद्याची भीती आम्हाला दाखवू नकोस. आम्ही नाही भीत. अगं कर नाही त्याला डर कशाला? लग्नाच्या आधी तू काय दिवे लावलेस हे कोर्टात जाऊन सांगेल जड्जाला आणि पोलिसांना सुद्धा. आय डोंट केअर. सांगा, जा जाऊन सांगा. आई, आई. तुम्ही सतत तुमच्या माईंच्या मागे लपून असायचात ना. हा, त्यांना सुद्धा मी या घरातनं पळून लावलंय. आता बसल्यात ना त्या गावी. तुमची अवस्था सुद्धा ना तशीच करेन नानू मामा. इकडे राहायचं असेल तर शांतपणे राहायचं. माझ्या वाटेला लागू नका. आई, 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 आई. नानू मामा, तुमच्या काळजीपोटीच बोलते मी. अहो सांभाळा स्वतःला, नाहीतर पुन्हा एकदा कमरेचं हाड मोडायचं. ऍक्च्युली ना तुमच्या कमरेचं हाड होतं म्हणून ते मोडलं, पण तुमच्या जिभेला तर हाडच नाहीये. त्याचं काहीतरी करा, नाहीतर नंतर पछतावा. अरे कोण आले हे? ईशा आली. वा वा. गीताजी, आम्ही फिरायला चाललो. अरे वा, मी पण येऊ? हो, या. आणि आर्यन काका, अथर्व काका, त्यांना पण घ्यायचंय ना? हो, नाही तर ते कुठे? ते दोघं क्लासला गेलेत, येतील. हा, तू बस, मी चहा घेऊन येते. नाही नाही नको, मी घेऊनच आली. विक्रांत कुठे? तयार होतोय. ईशा, हाय. हाय. हे बघ, आवडतात ना खेळणी? ट्रेन आणलीये, ट्रेन. आपण उघडून बघायची? थांब हा, हे लागले रूळ. सुरू करणार. वाव, छान आहे की नाही? छान आहे. बसा, मजा येते की नाही? हा, हो, खूप
इशू बेटा निघायचं आपण. इशू पिल्लू, विक्रांत काका काय विचारतोय? मला